अध्यक्ष माननीय सर्व संचालक सन्माननीय संचालक शाळेची नावं घेतली वेळ कमी आहे. शाळेचे मुख्याध्यापक राणे सर, पर्यवेक्षक मोरे सर, त्यानंतर आवर्जून रिटायर्ड शिक्षक इथे उपस्थित आहेत, आरेकर सर आहेत, मसाल सर आहेत. मसाल सरांनी सांगितलं की या सरांना आणलं होईल, पण मला आनंद एका गोष्टीचा होतो की घरी न्यायला सुद्धा ते हजर आहेत. त्यानंतर माझ्यासमोर उपस्थित असलेला सर्व शाळेचा स्टाफ, सरांचे सगळे नातेवाईक, काका पुतणे असतील, भाऊ बहिणी असतील. त्या भाऊ भाऊ एकत्र येतील माहिती नाही, काका पुतणे एकत्र येतील माहिती नाही, परंतु सरांचे काका पुतणे भाऊ बहीण सगळे एकत्र आले ते जरा मला बरं वाटतंय बघून. तर असे हे पालशेटकर सर, त्यांच्या मॅडम, आणि सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो की घरी येऊन त्यांनी मला आमंत्रित केलं आणि इथे 4 शब्द बोलण्याची मला त्यांनी संधी दिली. मी पालशेटकर सरांसोबत स्टाफरूम शेअर नाही केली, कारण मी 10वीपर्यंत होतो शिकवायला आणि ते 11वी-12वीला होते. परंतु जेव्हा उपमुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक झालो तेव्हा पालशेटकर सर मला जवळून बघायला मिळाले. आता बऱ्याच जणांनी तसं सांगितलं की ते कडक आहेत, त्यांचा स्वभाव कडक आहे, जरा स्ट्रेट फॉरवर्ड आहेत वगैरे. त्याचा अनुभव मी थोडासा घेतला. म्हणजे ज्यावेळेस एखादं डेलिगेशन यायचं माझ्या ह्याच्यामध्ये टेरिंगमध्ये शिक्षकांचे प्रॉब्लेम घेऊन, तेव्हा त्याचं नेतृत्व सर करायचं, पालशेटकर सर करायचं. अर्थात त्यांची भाषा जरी कडक असली तरी खरं काय आहे, खरे प्रॉब्लेम काय आहेत शिक्षकांचे किंवा विद्यार्थ्यांचे, ते मोकळ्या मनाने मांडायचे. मी मुख्याध्यापक 3 वर्षाच्या काळामध्ये मी जेव्हा 7ला वगैरे शाळेत हजर व्हायचो तेव्हा सरांना माहिती असायचं की मजगाव नांदगावून येणारी मुलं कुठे थांबतात. त्यांच्याकडून मला कळायचं या नाक्यावर असतील, त्या नाक्यावर असतील. मग मी सुधीरला घेऊन तिथे जाऊन त्या पोरांना घेऊन यायचो. पण त्याचं सगळं क्रेडिट मी या पालशेटकर सरांना देतो. पालशेटकर सरांच्या बाबतीमध्ये, अकाउंटच्या बाबतीमध्ये सगळेजण बोलले. मी तर म्हणेन मुरुड तालुक्यात अकाउंटमधला मास्टर एकच आहे, तो म्हणजे पालशेटकर सर. हे तर नक्कीच आहे. माझ्या पुतण्या मयुरेश गजरेला ओळखत असाल, त्याच्या तोंडात पण हे वाक्य यायचं कधी की पालशेटकर सर अकाउंट्समधले मास्टर, आणि हे खरं आहे, त्यांच्या तालमीतच आम्ही तयार झालो. तर अशा ह्या पालशेटकर सरांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला, आता हे दोघेही मुलं इथे उच्च शिक्षित हजर आहेत, अतिशय शांत विनम्र आहेत, आपल्या वडिलांचे गुण त्यांनी घेतलेत बहुतेक. तर अशा त्या दोघांना पण मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्यांची आई आहे ते एवढं मोठं भाग्य आहे सर. खरंच आहे, जसं इतरांनी सांगितलं की हे मोठं भाग्य आहे आणि सगळं कुटुंब एकत्र आहे, हे बघून पण मला खूप बरं वाटलं. तेव्हा सरांना पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. कारण सगळे मुद्दे आधीच्या लोकांनी सगळे संपवलेले आहेत, सांगण्यासारखं फारसा काही नाही आहे. तेव्हा पुन्हा एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.